नमस्कार, आरतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपली रेसिपी आहे आळू। आळू हा बाळंतिणीसाठी अतिशय चांगला असतो, उपवासाला पण चालतो आणि त्यात अतिशय भरपूर कॅल्शियम असतं, आयर्न असतं आणि केसांसाठी तर खूप उपयुक्त आहे। आता मी त्याला आळूला लागणारं साहित्य दाखवते। आळू तो करण्यासाठी तूप, वेलची जायफळाची पूड, ओलं खोबरं आणि गूळ आणि हा आळू मी रात्रभर दुधात भिजत घातलेला आहे आणि तो फुलून असा छान झालेला आहे। हा आपला आळू आणि ते कसा करायचा त्याची कृती मी तुम्हाला दाखवते। कृतीकडे वळूया। आता कढई गरम झालेली आहे, त्यात मी 2 चमचे तूप टाकते। तूप जरा गरम झालं की त्याच्यावर हा आळू जो आहे आपला तो छान मी परतून घेते। गॅस थोडा बारीक करते आणि तो परतून घेते तुपावर। त्या दुधात भिजत घातल्यामुळे छान फुलला येतो आळू। हा 2 मिनटं परतून झाला की त्याच्यावर मी ते ओलं खोबरं टाकते, ते पण परतून घेते। आता मी ते ओलं खोबरं टाकते त्याच्यावर। आळू आणि खोबरं छान परतून घेतलेलं आहे तुपावर। आता मी त्याच्यात गूळ घालते। हे बघा, वाटीला 1 वाटी गूळ। तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता, पण वाटीला मी 1 वाटी गूळ घालते। हे बघा, हा गूळ घातलेला आहे। गूळ आपण त्याच्यात मिक्स करतो आहे। गॅस बारीक ठेवायचा आणि जवळजवळ 4 ते 5 मिनटं तरी हा छान परतून घ्यायचा, म्हणजे गूळ पण मिक्स होईल आणि गुळाचं ते पाक पण होईल आणि त्यात तो शिजून येईल चांगला। आम्ही 10 मिनटं छान शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला वेलची जायफळाची 2 चमचे पूड टाकूया। आणि आता हा आपला आळू तयार झालेला आहे। मी वेलची जायफळ मिक्स करते त्याच्यात छानपैकी। आता हा आपला आळू तयार झालेला आहे। हा आपला आळू आता तयार झालेला आहे। हा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।